जनतेच्या समस्येच्या बातम्या। अबंप तालुका हातकणंगले येथील 22व्या छत्रपती शंभूराजे समाज प्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलनासाठी मान्यवरांची निवड। 16 फेब्रुवारी 2025 रोजी होणार संमेलन। रविवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता अबंप तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील विवेक वाचनालय अबंप आणि कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित राज्यस्तरीय 22वे छत्रपती शंभूराजे समाज प्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। संमेलन अध्यक्ष म्हणून साहित्यिक माननीय तानाजी आजबे सर वाळवे खुर्द हे भूषवणार आहेत, तर उद्घाटक माननीय प्राध्यापक सागर बगाडे सर असून प्रमुख पाहुणे कादंबरीकार लेखक दिबा पाटील कामेरी व प्रमुख अतिथी कुमारी आशू मेश्राम सिने अभिनेत्री गडचिरोली या उपस्थित राहणार आहेत। सकाळी 8:30 वाजता ग्रंथदिंडी असून त्यांचे उद्घाटन सौ दीप्ती विकासराव माने सरपंच अबंप यांच्या हस्ते होणार असून ग्रंथदिंडी पूजन माननीय BT पाटील विवेक वाचनालय अध्यक्ष यांच्या हस्ते होणार असून माननीय काकासो पाटील, माननीय डॉक्टर BK पाटील, माननीय विजयसिंग माने, माननीय राजवर्धन पाटील, BK माने सर, माननीय राजेंद्र माने सर यांची उपस्थिती असणार आहे। स्वागताध्यक्ष माननीय महादेव बापू डोंगरे तर प्रास्ताविक माननीय तुकाराम बाहुसो निलजे करणार आहेत। उद्घाटन सत्रात पत्रकार कवी सरकार यांच्या स्वलिखित काव्यसंग्रह व संपादित संमेलन विशेषांक तसेच माजी सैनिक लेखक कवी अशोक मोहिते बार्शी यांच्या काव्य जागर काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री चित्रा दीक्षित दक्षिण मुंबई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। दुपारी सौ स्वाती जंगम यांचे व्याख्यान आणि कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील घुनकी यांची मुलाखत होणार आहे। मनोहर भोसले टाकळी, सौ आरती लाटणे इचलकरंजी, कुमारी प्रतिभा बामणे परिते हे घेणार आहेत। तिसऱ्या सत्रात कवी संमेलन माननीय प्राध्यापक डॉक्टर सुरेश कुराडे साहित्यिक व विचारवंत गडहिंग्लज यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। अशोक मोहिते बार्शी, दीपक पवार सर रुकडी, काशीनाथ आव्हाड अहिल्यानगर, डॉक्टर कवी मधुकर हुजरे धाराशिव, कवी सागर साठे संगमनेर यांची उपस्थिती असणार आहे। तसेच त्याचप्रमाणे कवी संमेलनासाठी कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, बेळगाव, सातारा, गारगोटी, गडहिंग्लज, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा आदी जिल्ह्यातील कवी कवयित्री सहभागी होणार आहेत। साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी विवेक वाचनालय सर्व संचालक मंडळ परिश्रम घेत आहेत असे कवी सरकार इंगळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे।